बनवायचं आज? बिर्याणी बनवायची? तू खाणार ना? चला मग आपण बनवू. हा, तू पण बनवू लागते मला. बरं बरं चालतंय. चला आपण बिर्याणी बनवू आता. सो मित्रांनो, चला आपण आता बिर्याणी करूया. सो सगळ्यात पहिले आपण कांदा कापून घेऊया. सो बिर्याणीसाठी कांदा कापताना कधी पण अशा फोडी करा आणि असा कापा. असा कापल्यानं काय होतंय, लांब लांब तयार होतो, जेणेकरून आपल्याला जो तळलेला कांदा लागतो तो चांगल्या प्रकारे आपल्याला मोठा मोठा मिळतो. हा आता कांदा आहे, त्याला आपण मोकळं करून घेऊया. आपल्याला तळायचं आहे याला. तेल तापले. आता आपण कढईत आपण तेलामध्ये कांदा टाकूया. जोपर्यंत कांदा लाल होत नाहीये, क्रंची तोपर्यंत परतायचं आपल्याला. तेल थोडं कमी पडलंय तरी पण हरकत नाही, हळूहळू तो कांदा कमी होतो. तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. सो मित्रांनो, तिकडे कांदा तळतोय तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करूया. चिकन मॅरिनेट करताना हे जवळपास 300 ग्राम चिकन आहे आणि स्वरासोबत आम्हीच आहेत खायला, दोघं जण, स्वरा, मी आणि स्वराचा काका, त्यामुळे आम्ही जास्त आणलं नाही आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्या. अद्रक लसूणची पेस्ट टाका. त्यानंतर त्याच्यामध्ये दही टाका. साधारण 2-3 चमचे दही टाकले मी. त्याच्यानंतर मग तुम्ही मीठ टाका. मीठ जास्त टाका मित्रांनो, कारण की पुन्हा जेव्हा तुम्ही त्याला मीठ टाकून घेऊया. मीठ नंतर तुम्ही तुमच्या आवडीने जसे मसाले टाकायचे तसे तुम्ही टाकू शकता. थोडीशी लाल मिरची, थोडीशी हळद आणि थोडासा काळा मसाला. आणि थोडासा चिकन मसाला एक टाका. आणि याच्यामध्ये आपल्याला जो तळलेला कांदा आहे त्याला बरिस्ता असं म्हणतात, तो बरिस्ता टाकायचा आहे. तोपर्यंत आपण वेळ करूया. हो पिल्लू, स्वरा आली आहे माझ्याजवळ. थांबा, तुम्हाला दाखवतो कशी करत होती. काय झालं? काय करायलो? पीस खायचंय? कशातलं? चिकन आवडते? बिर्याणी आवडते का? बनवायलो ना मी. झाली की तुला सांगतो. हा, हे बघ मी काय केले, हे बघ. हा, झाली की सांगतो. हा तुला काय येते, वास येते? छान येते काय? बस तू तिकडे टीव्ही बघा. जा टीव्ही बघा. मी झाली की सांगतो तुला. चिकन मॅरिनेट करण्याच्या अगोदर तुम्हाला जवळपास 2 तास तरी जे बासमती तांदूळ असतात ना, मोठे मोठे, ते तुम्हाला भिजवावे लागतील. आपण हे अगोदरच भिजवून ठेवलेले आहेत. सो आता आपण मॅरिनेट करणार आहोत आणि इन्स्टंट बिर्याणी करणार आहोत. जितके जास्त वेळ तुम्ही मॅरिनेट करता तेवढी छान चव येते, पण आपल्याकडे वेळ नाही आहे. सो आपण याला 10 ते 15 मिनिट फक्त मॅरिनेशन करणार आहोत आणि लगेच बिर्याणी आपण करणार आहोत. सो आता एकदा कांदा तळून झाला की आपण तो कांदा याच्यामध्ये क्रंच करूया. तोपर्यंत थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. याच्यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथी, त्याचबरोबर आणखीन काही तुम्हाला टाकायचं असेल जसं की कोणते मसाले वगैरे तर तुम्ही टाकू शकता. थोडीशी कस्तुरी मेथी आपण टाकून घेऊया.
ही थोडी कसुरी मेथी आहे, ती आपण टाकून घेऊया. याच्यामध्ये आम्ही कसल्याही प्रकारचे खडे मसाले टाकत नाही, ते आम्ही जेव्हा तांदूळ आपण शिजवतो त्याच्यामध्ये आम्ही खडे मसाले टाकतो. सो आता आपण वेट करूया जोपर्यंत कांदा तळून होत नाही तोपर्यंत. तुला चिकन बघायचं, तुला चिकन बघायचं? बिर्याणी करतोय ना, थांब ना थोडंसं. दाखव तिला काय कांदा तळतोय, दाखव. बघ काय करतोय, बघ काय कुठं दिसतंय तुला काही? बघ कांदा तळतोय, दिसला का? हे चिकन आणखी झालं नाही, कच्चं चिकन आहे हे. खायचंय का तुला? थांब ना थोडं, भूक लागली आहे तिला, आहे की नाही? तुला भूक लागली आहे? आजी कांदा तळते, आहे की नाही? कांदा चांगलाच ब्राउनिश झालाय, तर आता आपण कांदा काढून घेऊया. सो हा कांदा आपला तळून झालेला आहे, तर यातला थोडासा कांदा असा बाजूला राहू द्या, जेणेकरून बिर्याणी झाल्यावर आपल्याला बिर्याणीवरती टाकता येईल. आणि हा कांदा याच्यात टाकून द्या. आता या मॅरिनेशनला पूर्णपणे एकत्र करून घ्या. छानपैकी सगळ्या पीसेसना दही आणि मसाला लागलाय. आता याला 10 मिनिटं असंच ठेवून द्या झाकून. तोपर्यंत आपण फोडणीचा भात जो करायचा आपल्याला, पांढरा भात, त्याची तयारी करूया. गॅसवर कढई ठेवली आपण, कढईमध्ये थोडंसं तेल टाकून देऊ. आणि आज आपल्याला सगळे खडे मसाले याच्यामध्ये टाकायचे. सो खडे मसाले आपण पाहूया. सो आता तेलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडती आहे आणि मोहरी तडतडून झाल्यानंतर त्याच्यात जिरे टाका. आणि मग खडे मसाले जे आहेत ते याच्यात टाका. विलायची टाकायची राहिली आहे, आपण विलायची टाकूया. 2 इलायची आहेत, त्याची पण टाकूया. आणि याच्यात पाणी टाकायचं. आता या पाण्यामध्ये त्याला फोडणी दिली आपण. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मीठ थोडंसं जास्त टाका, कारण काय होतं की तांदळामध्ये मीठ उतरत नाही आणि मग बिर्याणी फिक्की फिक्की लागायला लागते. सो मीठ जरा जास्तच टाका. आता आपल्याला फुल गॅस करून वाट पाहायची. याला जेव्हा उकळी येईल तेव्हा याच्यामध्ये आपल्याला हा भिजलेला तांदूळ जो आहे तो टाकायचा आहे. याला आपण पलीकडच्या गॅसवर ठेवू आणि अलीकडे आपण कुकर ठेवू, कारण की कुकरमध्ये आपल्याला जे मॅरिनेशन केलेलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे. आपण ही बिर्याणी कुकरमध्ये करतो आहे, कारण की जास्त काही बिर्याणी नाही आहे, थोडीशीच बिर्याणी आहे. सो आपण कुकरमध्ये करणार आहोत. सो कुकर ठेवून द्या गॅसवर. आणि आता कुकरचं पाणी आहे थोडंसं, कुकरमध्ये पाणी आहे थोडंसं, पाणी ते गॅसने कमी होईल. पाणी संपल्यानंतर मग आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. तुम्हाला तूप टाकायचं तर तूप पण टाकू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला मसाला जास्त बनवायचा असेल तर थोडंसं एक कांदा आणि 2-3 टमाटे वगैरे तुम्ही कापून घेऊ शकता. तर आपण पण थोडासा कांदा आणि टमाटे कापून घेणार आहोत बारीक. पाणी संपलंय कुकरमधलं. सो आता थोडंसं तेल टाकून घेऊया. तुम्ही तूप पण टाकू शकता, मी पण तूप टाकणार आहे, परंतु थोडं नंतर टाकणार आहे. कांदा टाकून घेऊया. तर हलवून घेऊया. कांदा थोडासा लाल झाला की याच्यामध्येच अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. हे कांदा आणि टमाटर टाकणे ऑप्शनल आहे मित्रांनो. तुम्हाला जर ग्रेव्ही वाढवायची असेल, म्हणजे जर बिर्याणीमध्ये ग्रेव्ही वाढवायची असेल तर तुम्ही हे टाका. काय झालं पिल्लू? काय झालं? तुला बघायचं का? काय बघती? प्लीज नाही झालं आणखी, थांब ना, झालं की येतो तुला मी. बघू द्यायचं. करतोय मी हे काय बघ. आता कांदा होतोय लाल. ते कांदा लाल झाला की टमाटर टाकतो आणि मग त्याच्यात पीस टाकतो, आहे की नाही? काय भेटलं? नको घालतं काय घेऊ. चल किचनवरच बसली तू. बरिस्ता तुला आवडते ना? कांदा आहे, कांदा तळलेला तुला आवडतो ना खायला?
खाते ना, तुला आवडतं ना. कसं आहे? नाही चावून बघ ना. अरे थांब ना, आणखी करायचंय. करायचंय आणखी, थांब ना थोडं. हा तेच म्हटलं मी. पाण्याला उकळी फुटते. काय करते? अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया. त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकलेलं आहे. पाणी उकळतंय. पाणीमध्ये आपण आता तांदूळ टाकून घेऊया सगळं. एकदम ग्रेव्हीसाठी आपण याच्यात कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे. आता याला बारीक करू. याची पूर्ण ग्रेव्ही झाली पाहिजे. काय झालं? काय पाहिजे? बाबा. हो बाबा. काय बाळ? बाबा. सांग ना काय पुढे काय? बाबा. बोल ना. बाबा. मस्ती करते ना? मस्ती करते ना तू? चिकन कुठे आहे? चिकन पडल. शक्यतो हा जो तांदूळ आहे ना, याला जास्त हलवू नका मित्रांनो, कारण की तांदूळ सुटून जातो मग तुम्ही जास्त जर हलवलं तर. सो याला उकळू द्या. तोपर्यंत आपण इकडे जो ग्रेव्ही तयार होते त्याच्यामध्ये आता आपण चिकन टाकूया, कारण की हे बारीक झालं सगळं. आता चिकन टाकूया. काय टाकूया? चिकन. कुठे चिकन? हे टाकू का आता? टाका. तर हलवून घेऊया चांगलं. त्याच्यात आपण अगोदरच मसाले वगैरे टाकलेले, त्याच्यामुळे आता काही एक्स्ट्रा मसाले वगैरे टाकायची गरज नाही आहे. याला थोडं हलवायचं आणि काय करायचं, चांगलं याला वाफवू द्यायचं. नाही झालं आणखी, थांब ना. थांब बघ. हा बघ इथे उभं टाकून बघ. आता या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी ठेवलंय आपण. ती उभं टाकून बघते काय झालं काय नाही. झालंय का? आता मोठे झाले की सांगतो मी तुला. तर याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया मित्रांनो. तुपाने जरा नरमपणा येतो. आणि या तांदूळामध्ये पण थोडंसं तूप टाकायचं आपल्याला, ज्यामुळे तांदूळ नरम पडतो. आणि याच्यात 1 चमचा तूप टाकायचं. तांदूळ चांगला शिजलाय मित्रांनो. सो आपण आता तांदूळ काढून घेऊया जाळीमध्ये. तांदूळ काढून घेतलाय आपण. 80% शिजलाय. आता जो 20% आहे तो आपण दममध्ये शिजवणार आहोत. चिकन पण बऱ्यापैकी परतलंय आपण. शिजलं नाही आणखी. शिजण्यासाठी आपल्याला यात थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे. ते पाणी उकळलेलं पण टाकून घेऊया याच्यात. थोडंसंच टाकायचं मित्रांनो, जास्त पाणी टाकू नका. एवढं पाणी आहे याच्यामध्ये. सो आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपण हा जो तांदूळ आहे तो असाच टाकूया. तांदूळ टाकलेला आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती आणखीन थोडीशी तुपाची धार टाकायची आहे. आमची स्वरा आहा हा करते. काय झालं आहा हा करायला? काय झालं? तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर भिजवून पण याच्यामध्ये टाकू शकता. सो आता आपण कुकरला झाकण लावणार आहोत. ओके, आता गॅस लावून घेऊया आपण. आणि गॅसवर कुकर ठेवणार आहोत. आणि याच्या 2 शिट्ट्या होऊ देणार आहोत, कारण की आपण इन्स्टंट बिर्याणी करतोय त्याच्यामुळे चिकन शिजायला वेळ लागतो. 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला याला तव्यावर ठेवायचे. तव्यावर मीठ टाकायचे आणि त्याच्यावर आपल्याला
कुकर ठेवायचे आणि दम द्यायचा एक 15 ते 20 मिनिटं. सो आता 2 शिट्ट्या होण्याची वाट बघूया. 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. हां, तोपर्यंत काय करायचं, टी व्ही पाहायची. चला मग आता तिकडे चला चला. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण एक असा सपाट असा तवा घ्यायचा आहे आणि तव्यावर मीठ टाकायचे. शिट्टी पण होणार आहे. बस याला हाताने असं असं पांगून घ्यायचं. बस होईल. मीठ पांगून घ्यायचे. शिट्टी पण होते. शिट्टी झाली आणखी एक होती. आता आपण गॅस काय करू, बारीक करू आणि त्याच्यावर तवा ठेवू. तवा गॅसवर ठेवून घ्या आणि फुल गॅस करायचा आहे. आता बघा फुल गॅस करा. गॅस फुल करायचा आहे आणि याच्यावर असं कुकर ठेवायचे. आता पहिले 10 मिनिटे हे कुकर फुल गॅसवर ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग एक 10 मिनिटे कमी गॅसवर ठेवायचे. सो आता पहिले 10 मिनिटे आपण फुल गॅस करूया आणि त्याच्यानंतर मग एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही कमी गॅसवर ठेवलं तरी चालतं. वाट पाहूया आपण. जवळपास 20 मिनिटे दम द्यायचा, 20 ते 25 मिनिटे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा 10 मिनिटं फुल गॅसवर आणि 10च्या ऐवजी 5 मिनिट पण फुल गॅसवर ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवर तुम्हाला ठेवायचं. काय झालं, वाट भूक लागली, बघायचं. तिकडे काय वास येतोय का बिर्याणीचा तुला? वास यायला? सुगंध, वास नाही म्हणायचं. काय म्हणायचं? हां, येतोय का सुगंध? कुठून कुठून घेते वास? तू खाणार आहे बिर्याणी? किती खाणार आहे? 1 2 3 4 5 6 7 पीस खाणार आहे का भात खाणार आहे? पीसच खाणार आहे बिर्याणी. काय? हो. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस कमी केलाय, एकदम कमी गॅस करून घ्या आणि 10 मिनिटे कमी गॅसवर ठेवा आणि त्यानंतर गॅस बंद केल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक 10 मिनिटे कुकर उघडायचं नाही आहे. 10 मिनिटं झालेले आहेत. आपण गॅस बंद केलाय आणि आता याला असं 10 मिनिटे होऊ देऊ, जोपर्यंत याची वाफ जात नाही तोपर्यंत. काय करते तू? हा, काय करते? काय करते पण? आता काय करायचं का? माझी चटणी निघायला लागली वरती वरती करून परेशान. काय करते? बिर्याणी नाही खायची? अशी भाकर कोणी केली होती का? हा, अशी करतात का भाकर? हातात करा, हाताने करावं लागते, हाताने. आता मी बिर्याणी खाणार आहे. तू खाणार आहे बिर्याणी का? तू नाही खाणार का? पीस नाही खाणार बिर्याणीतले? जाऊ दे मग, मी काकाला देऊन टाकतो सगळी. तुला नाही खायची ना? तुला नको ना? तुला नको ना? काकाला देऊन टाकू? केली बघा हिने घाण. आता एक फटका द्यावा लागते हिला, त्याशिवाय ऐकत नाही. हा, घाण करते, परत सगळं गोळा कर, भाकर कर त्याची. भाकर केली तू? बघू दे बघू दे. भाकर केली स्वराने, आहे की नाही? आता तू खाणार आहे का तुझी भाकर? तुझी भाकर भाजून दे. हा, धर ग, घे. हा, दे, भाजून दे. तुझी भाकर टाकली, बघ इथे तव्यावर टाकली. बघायची? कुठे कुठे दिसली का? कुठे? मला दाखव, इकडे बघ. कुठे? ये. खाणार आहे का तू? खाणार आहे? बिर्याणी पण झाली आहे. आता झाली आहे बिर्याणी बऱ्यापैकी.
हो थांब ना, दाखवतो ना. तिकडे घेऊ आपण कुकरला आता. ते राहू देऊ. चल आता काय होतंय. हां काढते आता बिर्याणी. आपल्याला त्यात हे बरिस्ता आणि कोथिंबीर टाकायची. आपल्याकडे आता काजू संपलेत, नाही तर काजू पण टाकले असते आपण. घे ना वास. तुला आवडतं ना इथला सुगंध. घे त्याचा सुगंध. हां ही बिर्याणी काढताना एका साईडने काढायची. साईडने काढायची आणि डायरेक्ट ताटात घ्यायची वाढून. किती छान आहे ना. सुगंध आहे. कसा येतोय सुगंध. हिरा खाणार का आता. शिजलंय का बघूत आपण. चांगलं शिजलंय. खूप चांगलं शिजलंय. आता कसं आहे. छान आहे का. कसं आहे. नाही शिजलं. शिजलंय. बरं कशी झाली. कशी. छान आहे ना. थँक्यू कधी म्हणणार. हे बघा मित्रांनो, कुकरमध्ये केले पण तांदूळ चिकट नाही एकमेकाला. हे बघा मोकळा होतो. तुम्हाला वाटत असेल कुकरमध्ये केलं चिकट होतो, पण नाही होत चिकट. एकदम मोकळा मोकळा तांदूळ आहे. चिकट नाही आहे. कशी थोडा मसाला जास्त झालाय. तुला भूक लागली. आता बिर्याणी खा तू. आता आपण बंद करू आपला व्हिडिओ. आता ती जेवण करते. चला आता जेवण करा तुम्ही. बाय बाय करा सगळ्यांना. अशी काही बिर्याणी झाली आहे. स्वराचं झालंय आता जेवण. आहे की नाही स्वरा. आता मी जेवायला बसलोय. तांदूळ बघा किती छान शिजलाय. जास्त ऑइली नाहीये आणि नरम आहे तांदूळ. तुटतोय. पीस पण खूप छान शिजते. हाताने सुद्धा तोडता येते. तुम्हाला पण करायची असेल तर तुम्ही अशी चिकन बिर्याणी कुकरमध्ये इन्स्टंटली करू शकता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.